खूप दिवसांनी म्हणजे अबाउट महिना होतील महिना पण म्हणजे 26 एक दिवस झाले असतील 25 एक दिवस महिनाच पण आपला व्लॉग पडलो नाही व्लॉग म्हणते पण आजपासून म्हणजे 1 जानेवारी आज गुरुवार इलेलो स्वामींचा वार तर आता तिकडेच चाललं आहे मठात तर जाऊया भावा माझं सोबत प्रमोद हा मंदिर आपला हडपीडचं मठ संपूर्ण हे बघा सुंदर अशी वास्तू आम्ही इकडे ना इकडे अन्नछत्र इकडे जेवण असतं रात्री जर तुम्ही इला असतं आणि भक्त निवास इकडे तुम्ही राहू शकता देवगडने पाणी आहे आता चौपदरीकरण चालू आहे त्याच्यामुळे काम बिम चालू होत तिकडे बट हा पार्किंगची पण व्यवस्था खाली नवीन वर्ष सुरू होता नवीन वर्षात आज पहिल्याच दिवशी आपण स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि यावेळी तर मी म्हटलं की आता तुमचा आता तुम्ही सांभाळा कारण खूप जण खूप जणांना तर असं वाटलं की मी चॅनलच बंद करतोय बट असे विषय नव्हतो गिव मी तरी नाही करणार कारण आम्ही आज स्वप्न म्हणून ॲज अ ड्रीम आणि किती लोकांका मी याबद्दल नकार दिलं की या मी सोडणार व सुरुवातीक तर राज असत शुभम असत अजिंक्य असतील ह्या लोकांनी मला खूप म्हणजे मदत केलेली आहे त्यावेळी भावानं असत प्रमोदने असत डायरेक्टली इनडायरेक्टली खूप लोकांनी मदत केली दिदी अनेक लोक होती म्हणजे वाडीतल्या अनेक लोकांनी आता अनिल काका पण असतील आपले हॅलो जी यस तर नमस्कार मित्रांनो मी आज वाडील स्वतः तुमचा आपल्या फील्डमध्ये त्यामुळे आमचा मांजरू इकडे काय फिरता मांजरा पण बाहेर फिरायला लागली आमची तर आज खूप दिवसांनी म्हणजे अबाउट महिना होतील महिना पण म्हणजे 26 एक दिवस झाले असतील 25 एक दिवस महिनाच पण आपला व्लॉग पडलो नाही व्लॉग म्हणते मी कारण मध्ये एक छोटंसं व्हिडिओ टाकलेला मी मुंबईत येते त्याचं तर व्लॉग पडलो नाही त्याचे कारण पण आहात कारण मी म्हणजे प्रयत्न तर केले व्लॉग बनवायचं पण काही ना काही गोष्टी अशा व्हायच्या आता दत्त जयंतीचा व्लॉग आपल्याला बनवत होतो जो आपलं पाटीलवाडी असतं आपल्याकडे पण त्याच दिवशी गुरुवार इल्यामुळे गुरुवारची आम्ही स्वामींची उपासना करते आणि दिवसभर दत्त जयंती असल्यामुळे मी जरा नामस्मरणाने चालू असल्यामुळे मला रात्री लेट झाला 10:30 गेलेले त्याच्यामुळे मग म्हटला परत जाणार का त्यांची प्रदक्षिणा पण चालू झाली मग तो व्हिडिओ तसं कॅन्सल झाला त्याच्यानंतर मुंबईचा व्हिडिओ होतो मुंबईत पण इलाय पण असं झाला की मित्राचे रिलेटिव्ह होते ते माझे ओळखीचे होते तर त्याच्यामुळे त्यांना सांगून होता तो येतात मुंबईत त्याच्यामुळे मग तो पण व्हिडिओ मागत त्या दिवशी करूचो म्हणजे असं आलो की तो व्हिडिओ करूच गालो नाही कारण मी तिकडे फिरा गेलो वानखेडे स्टेडियमला म्युझियम टूर होती त्यासाठी गेले आणि त्याचे रिलेटिव्ह पण तेच होते आणि ते माझे खूप खास होते आणि विषय असा झाला की मग तो आता व्हिडिओ केला तर तो तर व्हिडिओ देणार मग आता फसवा लागत होता त्याला आणि तसा पण तर झालाच म्हणा तसाच पण तरी पण मग तो व्हिडिओ तो थै राहिलो आणि त्याच्यानंतर भात तो आपला होता त्याला अवघ होत होता त्याच दिवशी झाला मी मुंबईत नाही इलं आणि त्याच दिवशी बरोबर भात नेल्याने म्हणजे मी याच्या आधी भात घेऊन गेले त्याच्यामुळे तो व्लॉग राहिलो त्यानंतर राम मंदिरचं व्लॉग पण असं आलो की लेट झालं सुरू त्याच्यामुळे म्हणजे मी अर्ध्या वाटेतनं पाठील तो राहिलो त्याच्यामुळे असे 3-4 व्लॉग आपले राहिले आहेत तरी त्याबद्दल माफी पण आजपासून म्हणजे 1 जानेवारी आज गुरुवार इलेलो स्वामींचा वार तर आता तिकडेच चाललं आहे मठात तर जाऊया भावा माझं सोबत प्रमोद तर यासोबत चाललं आहे आता मी आपल्या हडपीडच्या मठात तर चला आता आम्ही चाललो हे प्रमोद माझा भाव मोठा भाव गाडी चालवतो आणि पुढे हा सौरभ आणि अजिंक्य चाललो आम्ही इकडे आमच्या गटाराचं काम चालू आहे वाडीत होतं आमच्या तर चला स्वामींच्या भेटीला पहिल्याच दिवशी वर्षाच्या तसं सगळ्यांका हडपीडचं स्वामी समर्थांचं बट माहिती आहे तरी पण हे मुंबई गोवा हायवे आणि इकडे आता आमचा नांदगाव येतात नांदगाव तिट्यावरून तुम्ही लेफ्ट मारलास मुंबई जाताना तो लेफ्ट मारलास तर देवगड रोडला हडपीडचं मठ
आता आम्ही आधी पहिले ह्या घेतलो हार आणि घेतलो, त्याच्यानंतर मग हार नाही फुला आणि नारळ घेतलो आणि त्याच्यानंतर मग मठा जाणार आहोत. हे बघा नारळ अगरबत्ती फुला घेतलं, तिकडे येऊन साखर घेतलो खडीसाखर. हे छोलो आणि इले बघा, म्हणजे सौरभ आणि इले, सॉरी त्याचं नाव सौरभ आणि इले. आता चाललो बघा. आता आपण जे होतं देवगड निपाणी आहे आता या म्हणजे रस्ता सुंदर आहे एकदम बघा, मस्त चाललो. आता याचं चौपदरीकरण होतं म्हणजे आता काय काय लोकांना राग येत, पण वाटो आता लागतलाचा रस्त्याचा, कारण झाड्या वेळा तोडली जातली. आता आपण त्याच्या काय करू शकत नाही, कारण काम तर सुरू झालेला, अर्धी झाडं तोडून झालेली आहेत. त्याच्यामुळे हा म्हणजे रस्तो बघा एकदम सुंदर आहे, तुम्ही बघितलाच तरी पण एकदम शांत असा सावली. आणि हा पण चौपदरीकरण झाल्यावर जसा हायवे झाला मुंबई गोवा हायवेचा, त्याच हायवेचा होता देवगड निपाणी हायवेचा. आता बघा आपली असलला तर अजून 4-1 किलोमीटर हा हडपीड, 4 का 5 किलोमीटर हा. तर चाललो आम्ही तिकडेच. किती दिवसांनी मी जातो हडपीडच्या मठात, म्हणजे 2-1 महिने तरी मी गेलो नसेल. तर आपण फायनली येलो. आता एस टी दिसताना थंयच बरोबर मठावर तुमका दाखवतो आहे. हे बघा हे स्वामी समर्थांचं मठ बरोबर हायवेवरनं तुमका दिसतलो. इकडे लास्ट तुम्ही दर्शनाक चांगली मोठी भव्य पार्किंग आहे, चांगली पार्किंग आहे. गुरुवारची गर्दी असते, रात्रीची जास्त गर्दी असतात, सकाळी एवढे नसतात. आम्ही गुरुवारीच येलो, 1 तारीख 1 जानेवारी 1 जानेवारी. इकडे इथे वटवृक्ष देवस्थान आणि वरती आता स्वामी समर्थांचं मठ. देवगाशी स्वामी समर्थ मठ हडपीड. चल चल्या आता तूच किती दिवसांनी बनवतोय व्हिडिओ मला, खास मी त्याच्यासाठी येईल तू. या बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी, पहिलाच वाक्य लिहिलेला. आणि इकडे हे ते आज गुरुवारी जे ज्यांच्याकडनं जेवण असतात स्पॉन्सर, म्हणजे महाप्रसाद स्पॉन्सर करतात ते त्यांचं नाव आहे. इकडे बाकीची लोक आहेत. आणि इकडे या अन्नछत्र आपण नंतर जाऊयात. इकडे अन्नछत्र आम्ही दाखवतो तुमका. आणि भक्त निवास म्हणा तिकडे. हे बघा खूप प्रतीक्षा होती स्वामींच्या भेटीची. समोर स्वामींची मूर्ती आहे, लवकरच आपण पुढे पुढे जाऊ हळूहळू. हे बघा इकडे गणपती बाप्पा आणि या साईडला आई तुळजाभवानीची मूर्ती आहे, म्हणजे दर्शन पहिला घेऊसाठी. त्याच्यानंतर मग पुढे तुम्ही स्वामींच्या दर्शनात जातास. हे बघा एक क्लिअर दिसता, मग अशी जरा अंधार दिलेलो. आणि इकडे बाप्पाची मूर्ती आहे आणि बरोबर समोर स्वामी आहेत. हे बघा ह्यो दिसताना तो रिक्षा सम्राट आमचो तेजस माळकर, पाठवणेवाडीतलो खास आणि मित्राचा आपलो. गर्दी बघा, कारण आता नैवेद्य दाखवतात स्वामींका. आता ही जी आहे ही स्वामींची एकदम क्लिअर मूर्ती आपल्याला दिसता, म्हणजे मगाशी आपल्याला दिसत नव्हते सर. पुढे येलो आपण आणि ही मूर्ती एकदम भावबद्ध केलेली आहे, म्हणजे स्वामींका बघितलं असं वाटतं की स्वामी खरोखरच आपल्याकडे बघतात. हे बघा स्वामींच्या वयाचा डावा जो दरवाजा आहे त्या दरवाजात तुम्ही बाहेरला असं प्रदक्षिणा घालू शकता स्वामींका. इकडनं बाजू पूर्ण म्हणजे स्वामींची जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यात प्रदक्षिणा होता पूर्ण इकडून. आता तुमका दाखवतो आहे. इकडून दिसत खिडकी बंद आहे, या साईडसून तुमका दिसत ते बघा. इकडे अशी प्रदक्षिणा पूर्ण होता. इकडे स्वामी आहेत. परत तुमका किती 1-2 घालूचे असे 2 घालू शकतात, 7 घालूचे 7 घालू शकतास. 7 प्रदक्षिणा आले की मग इकडनं बाहेर आपण आता पडलो. इकडे ना इकडे अन्नछत्र, इकडे जेवण असतं रात्री. जर तुम्ही इला असतं आणि हे भक्त निवास इकडे तुम्ही राहू शकतास. जर इकडे तुम्ही दर्शना केला असाल आणि राहायची सोय तुमका हवी असत तर होऊन जाता, म्हणजे भक्त निवासात. ह्यो आलीच बांधलेलो, आधी एक माच होतो वाटतं, नंतर आता ह्यो नवीन बांधकामावरचा. आता इकडे स्टेज कार्यक्रम आणि असले ना तर इकडे सगळे कार्यक्रम होतात. आणि हा मंदिर आपला हडपीडचं मठ संपूर्ण. हे बघा सुंदर अशी वास्तू आहे. आम्ही तर गेले 4-5 वर्ष तरी मी इकडे येतो आहे आणि म्हणजे सुंदर मठ आणि चांगल्या प्रकारे जपलेलं. अनेक कार्यक्रम असतात, म्हणजे दत्त जयंती असतात, गुरुपौर्णिमा, स्वामी समर्थांची जयंती असतात, पुण्यतिथी असतात.
हे सगळे कार्यक्रम इकडे होतात आणि मोठ्या प्रमाणात आज पण म्हणजे दर गुरुवारी इकडे जेवण असतं. संध्याकाळी इकडे जेवण असतं. गर्दी पण असतं इकडे खूप. म्हणजे कुपन आणि असतात. कुपन जरी नसली ती संपली तरी पण जेवण असतं इकडे. आणि ह्या मंदिर कळस आपल्या हडपळीच्या मंदिराचं 1, 2 आणि 3 कळस आहेत. बाजू हे सगळे तुळशी लावलेले आहेत. इकडे कार्यक्रम आणि झालं तर इकडे रांगोळी आणि काढतात आणि इकडे जेवण असतं. होय, मोठा कार्यक्रम असलो ना तर इकडे असा छतबीत बांधून एकदम प्रॉपर इकडे जेवण असतं आणि त्या स्टेजला कार्यक्रम असतात. हे बघा हे तिकडे फिरतात. माझा भाव मधलं छोलो म्हणजे सौरभ, तो शुभम. तो अजिंक्य आहे तिकडे. आम्ही चौघे आणि मी 5 जण इलेलो. शुभम लेट इलो, बाकी आम्ही चौघा टायमार इलेलो. टायमार म्हणजे लेटच झाला तसा आमका. इकडून एंट्रन्स हा. मग अशी आपण इकडनं आतमध्ये गेलो. आवड शक्य करतील स्वामी गणपती बाप्पाचा मूर्तीचं एक ह्या दरवाजावर आकृती आणि इकडून एंट्रन्स हा. आणि इकडून मंदिरात पण तुम्ही म्हणजे मठात पण प्रदक्षिणा घालू शकतास. व इकडे जर गेलास तर या साईडसून आपला मोबाईलचं एवढं ह्या नसल्यामुळे आपण इकडनं शॉट घेऊ शकत नाही तसे हवे तसे. बट इकडनं हा तुम्ही प्रदक्षिणा वगैरे घालू शकतास. कळस इकडनं पण दिसतं आणि इकडे आपलं हे बघा तो देवगड निपाणी हायवे खाली पूर्ण देवगड निपाणी हायवे. आता चौपदरीकरण चालू आहे त्याच्यामुळे काम बिम चालू होत तिकडे. बट हा पार्किंगची पण व्यवस्था खाली त्याच्यामुळे प्रॉपर असं जागा बघून हे मठ बांधलेलो हा. इकडे मूर्ती होते 2 वर्षापूर्वी जेव्हा कार्यक्रम झाला ना स्वामी समर्थांचे यांचं त्यावेळी हे मूर्ती आणलेले होते. ते अजून इकडेच होत. आणि ही ज्योतिबाची जी मूर्ती आहे ही इकडची या वर्षी आणलेली आहे कार्यक्रमात. इकडे हे मुली बसल्यात आहे ना म्हणजे इकडच्या बाहेर येतात इकडे पण बाहेर येतात. लाईन असतं इकडनं जाऊ कार्यक्रमाच्या वेळी सगळे लाईनी असतं ते. बाकी सुंदर अशी वास्तू आणि म्हणजे वास्तुकला एकदम सुंदर वाटतं बघून जरा मन स्थिरावता. एक प्रसिद्ध असं मठ आपल्या देवगड म्हणजे आपल्या कणकवलीतलो. दुसरा तो आडवलीचं एक मठ स्वामी समर्थ तो गड टाईप केलेलो हा. तिकडे पण आपण गावूया पण तिकडे मोबाईल वापरूकच देत नाही. इकडे तरी आपल्या वापरूक भेटता मोबाईल आणि प्रॉपर दर्शन भेटतं इकडे पण. तिकडे पण मस्त दर्शन भेटतं. मूर्ती पण छान आहे. इकडची पण मूर्ती खूप छान आहे. अनेक भाविक येतात इकडे. तसा तुळस आहे इकडे आणि आता गर्दी कमी आहे. संध्याकाळची गर्दी वाढतली. आता गर्दी एवढी नाही आहे. तर आता चला प्रमोदने पण आता गाडी काढल्या. तेव्हा इकडे समोर त्या वटवृक्ष ते आता मगाशीच पाया पडा नेलं आहे मी. तेव्हा इकडे समोर आता आपण जाऊया घराक. पुढे आता दुपार झाली आहे. घरी माझा तर उपवास आहे प्रमोद आणि जेवित. त्याच्यानंतर काहीतरी बोलायचं त्यानंतर आता जाता बोला पूर्ण व्हिडिओ बघा ज्या काय कथा क्लॅरिफाय करतं आहे आणि नंतर पुढे बघूया. तर चला स्वामी असेच सोबत राहा आणि आपले असेच व्हिडिओ तुमच्या कृपेने होऊ देच हीच इच्छा. तर आता आपण जाऊया घराक. तर आत्ताच आम्ही इलो आहे बघा. इकडे आमचा घर आहे आणि इकडे मी उभो आहे. ही भावाची बुलेट. तर आत्ताच इलो आहे मठात ना. पहिलं व्हिडिओ झालो या वर्षाचं. मागच्या वर्षी सगळ्यात मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी जरा कमी व्हिडिओ पडले. बट मध्ये खूप गॅप झालो. नोव्हेंबरपर्यंत बरं पडलेलं आहे आपले व्हिडिओ. नोव्हेंबर नंतर जरा स्लो पडायला लागले. बट
ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ, काय करणार. म्हणजे प्रयत्न तर मी पण केला आहे की व्हिडिओ करूचेच होते, बट मेन मुवमेंटला जाऊन ते थांबले व्हिडिओ. त्याचे म्हणजे थांबले म्हणजे काय काय केलं आहे ते अपलोडच नाही केलं, काय 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 केलं ते अपलोडच नाही केलं, काय काय म्हणजे केले आहेत नाही, अर्धेवर जाऊन कॅन्सल केलं आहे. तर असं झाला. बट हे व्हिडिओ पडणार आणि खूप लोकांनी त्याही वेळी विचारल्याने की व्हिडिओ पडत नाहीत, काय झाला. तर होतं असं, काय करा की अप अँड डाऊन्स असतात लाईफमध्ये. बट ह्यावर्षी नक्की रेग्युलर व्हिडिओ पडतील आता याच्यानंतर पण आपले, आणि छोटे छोटे पडतील, जास्त मोठे व्हिडिओ नाही बनवणार यावेळी. छोटे 15 मिनटाच्या वर जास्त नाही, बघू कसं काय तर. याच्यानंतर आपल्या भजनाचे व्हिडिओ पण आमका तुमका दिसतील आमच्या, कारण आमच्या वाडीचा दिंडी वचन सुरू झालेला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ दिसतील तुमका. असेच छोटे छोटे मग व्हिडिओ बनत जाऊया आपण होतला आरामात. आणि ज्या लोकांनी खरंच म्हणजे काळजी म्हणून विचारलं नाही की काय विषय झाला, तुझी तब्येत बरी नाही का, तर तब्येत पण बरी नव्हती गेले 7-8-10 दिवस तरी. आवाज तर पूर्णच बेकार आहे खोकल्यामुळे. 8-10 दिवस झाले आता, अजून जायत नाही. त्याच्यामुळे डबिंग व्हिडिओज पण आपण नाही करू शकत, म्हणजे व्हॉइस ओव्हर आपण जो देतो ना, आधीच माझा आवाज बेकार असल्यामुळे त्याच्यात अजून खोकल्यामुळे अजून उबड झालो आवाज, त्याच्यामुळे अजून बेकार होतं. त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ पण म्हणजे रील जे बनवायचे ते पण मी नाही टाकू केले. महिनोभर तर आपल्या पेजवर कायच नाही, खयच नाही, म्हणजे यूट्यूबला नाही, इंस्टाग्रामवर नाही. त्याच्यामुळे जेवढा वर्षभरात केलेला होता आता थोडा कमी झाला. बट ठीक आहे, सबस्क्रायबर मस्त वाढत होते आपले, सबस्क्रायबर्स पण वाढत होते, वॉच ओव्हर्स पण वाढत होते. आता परत करूया. आळस आळस पण म्हणू शकतास तुम्ही, कारण मी करू शकला असतं, बट झाला असा की म्हणजे करू गेले पण होत नव्हता का कसा आता माहीत नाही, कारण एवढं पण लेट मी कधी काही व्हिडिओ टाकत नाही. त्याच्यामुळे काय काय व्हिडिओ आता ठीक आहे, झाला आता गेला. नवीन वर्ष सुरू होता, नवीन वर्षात आज पहिल्याच दिवशी आपण स्वामींचा आशीर्वाद घेतला, आणि यावेळी तर मी म्हटलं की आता तुमचा, आता तुम्ही सांभाळा. कारण काही गोष्टी असतात ते होतात, नजर बिजर भी होता है, अभी पत्ता चला आपण को होता. म्हणजे काही कर्म असतात, काही नजर असतात, काही अनेक गोष्टी असतात. सो सगळं असं समजून आपण पुढे जाऊया. आणि चांगला चालला असतानाच अचानक थांबला, कारण सगळ्यांनाच माहिती आहे आपली रीच मस्त जात होती, इंस्टावर पण मस्त जात होती रीच. ठीक आहे, ब्रेक तर येणारच लाईफमध्ये कधी ना कधी अप, आणि ठीक आहे, म्हणजे बरा वाटला की पडल्याशिवाय कळत नाही उभा राहायचं कसं असतं तर. त्याच्यामुळे थोडा पण माका कसा होता माहिती आहे, व्हिडिओ जर नाही पडले ना 4-5 दिवस, तर वो दिल में धाकधूक होता है की कब पडेंगे. तर ताच होता की व्हिडिओ नाही पडले की थोडा निगेटिव्ह होता आपणच मनान की टाकू नको टाकू, होतला नव्हतला. बट होत, आणि खूप लोक, आणि कसं आहे तर गिवअपचा विषयच नाही. खूप जणांना तर असं वाटलं की मी चॅनलच बंद करतो आहे, बट असं विषय नव्हतो. गिवअप मी तरी नाही करणार, कारण आम्ही ॲज अ स्वप्न म्हणून ॲज अ ड्रीम आणि किती किती लोकांका मी याबद्दल नकार दिलं आहे की या मी सोडणार नाही. म्हणजे खूप मेन लोक होती, ती पण माका विचार केली की दुसरा काहीतरी कर, ह्या काय करतस. बट तरी पण मी एकच गोष्ट सांगितलं की मी ह्याच करतो रे, तुमका काय करू तर करा. आणि त्याच्यामुळे एवढा सगळा करून आणि खूप लोकांचा सपोर्ट आहे, खूप मित्रांचा सपोर्ट आहे. सुरुवातीक तर राज असतात, शुभम असतात, अजिंक्य असतील, ह्या लोकांनी मला खूप म्हणजे मदत केलेली आहे त्यावेळी. भावानं असतात, प्रमोदने असतात, डायरेक्टली इनडायरेक्टली खूप लोकांनी मदत केली. दिदी, अनेक लोक होती, म्हणजे वाडीतल्या अनेक लोकांनी. आता अनिल काका पण असतात, आपली लिंक कधी पडली वाडीचं काय कार्यक्रम असलं तर ती आपोआप शेअर होता अनिल काकांमुळे. तर ही लोकांची पण मेहनत आहे, फक्त एकटो हेमंत नाही केलं नाही व्हिडिओ. त्याच्यामुळे होणार, 100% होणार. कसं असता करू जातो वेगळा, होता वेगळा, बट ओके. तब्येत ठीक नसल्यामुळे गेले 10 दिवस तर एकदम बेकार. रामनवमी पण आपली, त्याच्यामुळे जरा या झाली. सगळ्याच ग्रहतारे बदललेले, बट यावर्षी नक्की आपला
चॅनल आणि सबस्क्रायबर पण पटकन वाढतले, गॅरंटी मी देतो तुमका. यावर्षी 1000च्या प्लस वाढणार, म्हणजे आता 1000 झालेलेच होतं, अजून 1000 1500च्या वरतीच वाढतात आले आपल्या ह्या वर्षात, ती गॅरंटी आहे. कमीत कमी म्हणताय मी, अजून वाढणार. आणि गिवअपचा विषय नाही, HUL चालू राहणार जोपर्यंत आपण जिंदा आहे तब तक तो आहे. कारण ज्यावेळी मी सुरू केलं आहे ना, त्यावेळी माझ्याकडे खरंच काय नव्हतं. HUL सुरू जेव्हा मी केलं आहे त्यावेळी नथिंग होतं आहे मी. आणि त्यावेळी मी म्हटलं की एकतर HUL नाही तर ऊपर, व तो था. तर ऊपर का तो ठीक आहे, नीचे का भी संभाल लेते. तर HUL त्याच्यामुळे भले किती काही होऊ दे, 1 महिन्याचा गॅप होऊ दे नाही तर 10 महिन्याचा गॅप होऊ दे, पण HUL चालू राहू त्याला. 10 महिन्याचा नाही व्हायचा, 1च महिन्याचा खूप झाला. कारण याच 1 महिन्यात एवढा टेन्शन दिला की अरे बाबा 1 महिना एवढे दिवस झाले, मी व्हिडिओ नाही टाकू की नाही टाकू की नाही टाकू. म्हणजे जो क्रिएटर असतं ते का माहीत आहे टेन्शन काय असतं आता, की आपले कॉन्टेंट पडत नाही आहेत, आपले कॉन्टेंट होत नाहीत. बट ठीक आहे, आता तुम्ही चालवून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. आपल्या सबस्क्रायबर्स हवेत, पण जास्तीत जास्त मग वॉच ओवर्स हवे सध्या तरी. सबस्क्रायबर्स तर येतले 100%, पण वॉच ओवर्स म्हणजे वॉच टाईम वाढावं. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघणं महत्त्वाचा. व्हिडिओ जर पूर्ण नाही बघितलास तर ते सबस्क्रायबर्स काय उपयोग नाही, घंटा उपयोग नाही त्याचा काय. तर प्लीज स्वामींचा जर आशीर्वाद कायमच आहे पाठीशी. असन नसन ती शेवटी आपले आईवडिलांसारखेच असतात. देव पण घरातल्यांचा आशीर्वाद तर कायमच आपल्यासोबत आहेत. कुलदेवतेचे पण आशीर्वाद मागितलेले आहेत. स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळं कुलदेवता तर आपोआप तयार होत येतातच. त्याच्यामुळे बघू स्वामींनी का भेटलेले आहो. आणि इच्छाच होती की सुरुवात आहे नाच करणार, मी ठरवलेलाच होता की काही झालं तरी. आणि आज भावामुळे प्रमोद होतो त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही, तर मग दुसऱ्यांका मस्को लावचं लागतं. आणि माझी सगळ्यात मेन कारण काय माहिती आहे, आपल्याकडे गाडी नाही. आणि ह्या वर्षात मे महिन्यापर्यंत तरी मला गाडी घेऊचीच आहे, काही झालं तरी. त्याच्यामुळे कामात कोण मी जात, कारण गाडी तर हवी स्वतःची. कारण कसं असतं, दुसऱ्याकडे मागणं वेळ आणि दुसरं आपल्याला किती वेळ येतलो. त्याच्यामुळे माका तर स्वतःची गाडी घ्यायची. सेकंड हँड घेणार, स्वतःची घेणार. आणि एकदा गाडी येली ना की काहीतरी फिराक गावता, म्हणजे भलेही 5-10 मिनिटासाठी आपण काहीतरी गेलो तो व्हिडिओ करू शकतो. पण स्वतःची गाडी नसल्यामुळे मग दुसऱ्याकडे मागताना मग दुसरं पण जरा करतात. आणि ते का प्रत्येक माहिती आता, ज्याची गाडी नव्हती आणि गाडी होती तेव्हाचा फरक प्रत्येक माहिती असता. सो त्याच आता बघूया. काही असो, HUL चालू राहणार, बंद होणार नाही. किती काय झालं तरी, जोपर्यंत मी टपकत नाही तोपर्यंत ते नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, वाढवा सबस्क्रायबर्स. ठीक आहे, पण वॉच टाईम नक्की द्यावा तुम्ही. तुम्ही एवढा तरी काम करा, जेवढे आपले सबस्क्रायबर त्यांनी वॉच टाईम तरी वाढवा, व्ह्यूज वाढवा बस. बाकी सबस्क्रायबर्स बघूया आपण आता 1000च्या वर तर आपले गेलेलेच आहेत आणि ते वाढतील. ते आवडात कॉन्टेंट, असंच कॉन्टेंट देईन मी. आणि यावर्षी नवीन नवीन काहीतरी बघूया, दरवर्षीसारखा नको. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशीच सोबत द्यावा जी आजपर्यंत दिलास. खूप लोकांनी विचारल्याने की काय झालं रे बाबा, व्हिडिओज नाही पडत तुझे, कसा काय. तर त्यांका पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी एवढी काळजी करतास, खूप खूप वेगळ्या प्रकारे पण काळजी करतात, त्यांका पण धन्यवाद. आणि असे आशीर्वाद असू देत, होणार, सगळं होणार. मी तर पॉझिटिव्ह आहे. बाकी मी पॉझिटिव्ह आहे तर मेरी पब्लिक भी पॉझिटिव्ह ही होगी. तो चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओत लवकरच. उद्या परवा व्हिडिओ पडा, दुसरं व्हिडिओ. तर चला.